आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, मराठी बातमी आपल्या हक्काची। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांनी आपल्या शेतीत फणस हे पारंपरिक वडिलोपार्जित लावलेले कल्पवृक्षासारखे फणस लागवड केली आहे। या लागवडीतून त्यांनी प्रतिवर्षी हजारो रुपयांचे उत्पादन घेतात। त्यांनी या सोबतच वेगवेगळ्या भाजीपाल्यांचे प्रयोग करून त्यांनी चांगले उत्पादन घेतात। त्यांच्या पारंपरिक शेतीची आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन घेत असतात। त्यांनी शेती निगडीत व्यवसाय म्हणून वॉटर प्लांट व कामधेनू गाय यातूनही त्यांनी चांगले उत्पादन घेतात। फणस या झाडापासून त्यांना जवळपास 200 ते 250 फणसाचे उत्पादन घेत असतात। फणसाला बाजारपेठेत मोठी मागणी दिसून येत आहे, त्यामुळे दिवसेंदिवस ग्राहकांचा कल हा फणसाकडे दिसून येत आहे। अनेक व्यक्तींनी फणस खरेदी करतात। त्यांच्या फणस लागवडीचे व उत्पादनाची प्रगतशील शेतकरी म्हणून राजेंद्र भूमन्ना तोटावाड यांची ओळख निर्माण झाली। त्यांच्या या कमी खर्चात अधिक उत्पादन व नियोजनबद्ध शेती कार्य यांच्यामुळे त्यांचा गौरव जिल्हाभरातून केला जातोय। एकंदरीत लोहगाव हे भाजीपाला लागवडीतून महाराष्ट्रात या गावची एक वेगळी ओळख आहे। येथील शेतकरी आधुनिक शेतीचा वापर करून आपला आर्थिक स्रोत उंचावत आहे। प्रतिनिधी शिवाजी पांचाळ तळणीकर। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।